संधिवात किंवा वातविकार हे तसे मानवजातीला खूप नवीन नाहीत. ख्रिस्तपूर्व 1500 इजिप्शियन संस्कृतीमध्ये सुद्धा या संधिवाताचे काही नमुने आढळून येतात. आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा या वातविकारांबद्दल काही चर्चा झालेली आहे. पण या वातविकार शास्त्राला योग्य आकार देण्याचं कार्य झालं ते हिप्पोक्रेटिस या आधुनिक वैद्यकशास्त्राच्या जनकामुळे. या जनकानं रुमा नावाची संकल्पना पहिल्यांदा आणली. रुमा याचा अर्थ फ्लोईंग सबस्टन्स, शरीरामध्ये वाहणारा पदार्थ आणि यापासून तयार होणारे हे वातविकार किंवा संधिवात. अशा या जुन्या संकल्पनेपासून ते आत्ताच्या प्रतिकार शक्तीतील दोषांमुळे येणारे संधिवात अर्थात ऑटो इम्यून आजार इथपर्यंत या रुमॅटॉलॉजी शास्त्राने प्रगती केली. गॅलेन नावाच्या शास्त्रज्ञाचंही रुमॅटॉलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा संधिवात विकारांबद्दलच्या संशोधनामध्ये महत्त्वाचं नाव घेतलं जातं. 16, 17, 18व्या शतकात तर राजे रजवाड्यांचा गाऊट नावाचा संधिवात फार प्रचलित होता. नंतरच्या आधुनिक वैद्यकशास्त्रामधल्या अनेक संशोधनांनंतर या वातविकारांविषयी विशिष्ट माहिती, त्यांचे वेगवेगळे प्रकार यांच्याबद्दलची माहिती सर्वसामान्यांना माहिती होऊ लागली. दुर्दैवानं या संधिवाताचं नक्की आपल्या जनमानसामध्ये किती प्रमाण आहे याच्याबद्दलची माहिती जवळजवळ 2000 सालापर्यंत माहीत नव्हती. परंतु बोन अँड जॉईंट डिकेड अस्थि सांधे दशक हे 2000 ते 2010 या कालावधीमध्ये साजरं केलं आणि याचा एक भाग म्हणून भारतामध्ये जवळजवळ 13 विभागांमध्ये उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये काही सर्वेक्षणं झाली. बोन अँड जॉईंट डिकेड या अंतर्गत ही सर्वेक्षणं या सर्वसाधारण जनतेमध्ये केली गेली. पॉप्युलेशन सर्व्हे असं याला म्हणतात. या सर्वेक्षणांमध्ये काही महत्त्वाची निरीक्षणं समोर आली आणि ती खरोखरच डोळे उघडणारी होती. आजपर्यंत टीबी, हृदयरोग, कॅन्सर अशासारख्या आजारांवरती पूर्ण लक्ष केंद्रित करणारी आपली आरोग्य संस्था अचानकपणे ह्या सर्वेक्षणांमधून आलेल्या निरीक्षणांनी जागी झाली. कारण जवळजवळ 16 ते 18% लोकांना कधी ना कधी अस्थि, सांधे, स्नायू यांच्या दुखावांचा त्रास होतो हे या सर्वेक्षणांमधून समोर आलं. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये हे वातविकार प्रामुख्याने दिसून येतात. स्त्रियांमध्ये तर पुरुषांपेक्षा जवळजवळ दुपटीने या वातविकारांचं प्रमाण दिसून येतं. या वातविकारांमध्ये किंवा दुखण्यांमध्ये विशेष करून कंबरदुखी आणि गुडघेदुखी हे जास्त प्रमाणात आहे हे सुद्धा या निरीक्षणांमध्ये आढळून आलं. पण दुर्दैवानं आपल्याकडे अजूनही या वातविकारांकडे किंवा दुखावांकडे पुरेसं आणि वेळेवर लक्ष दिलं जात नाही. बऱ्याचदा स्त्रिया तर हे वातविकार किंवा दुखणी खूप वर्ष अंगावर काढून खूप जास्तीचा त्रास झाल्यानंतर डॉक्टरांकडे येऊन पोचतात. म्हणूनच या वातविकारांच्या बद्दल जनमानसामध्ये योग्य माहिती पोचावी आणि याबद्दलची जागरूकता निर्माण होऊन रुग्णांनी लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा याच उद्देशानं या मालिकेमध्ये आपण ही माहिती घेत आहोत. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. चला वाटचाल करू वेदनेतून सामर्थ्याकडे.